नमस्कार, मी विकास. क्वेश्चन बघा. 3/4 x - 5/6 y होल स्क्वेअर मायनस 3/4 x + 5/6 y होल स्क्वेअर. म्हणजे असे दोन ब्रॅकेट दिलेले आहेत. त्या दोन्ही ब्रॅकेटचे काय स्क्वेअर आहे. मी याला सॉल्व्ह केल्याच्या नंतर याची व्हॅल्यू ऑप्शनमध्ये दिलेल्या -5x, -5/2xy, 5xy किंवा 5/4xy या चार ऑप्शनपैकी याचा आन्सर आला पाहिजे. मग अशा क्वेश्चनला सॉल्व्ह कसा करायचा लक्षात द्या. आपल्याला सर्वात आधी माहित पाहिजे की a² - b². काय म्हटलं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. या ठिकाणी आपल्याला दिसेल की हा जो आहे आपल्याला जर ए पकडलं तर ए स्क्वेअर, याला जर बी पकडलं तर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याचा फॉर्म्युला काय होणार. याचा फॉर्म्युला सिम्पली काय, पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. तर दिलेल्या क्वेश्चननुसार आणि या फॉर्म्युलानुसार आपण काय करूया, सबस्टिट्यूट करू. या ठिकाणी एची व्हॅल्यू काय, ए प्लस बी म्हणजेच काय 3/4 x - 5/6 वाय. आता काय तर प्लस आहे, प्लस द्या सेकंड ब्रॅकेट 3/4 x प्लस 5/6 वाय. हा झाला आपला फर्स्ट ब्रॅकेट आणि सेकंड ब्रॅकेट काय येणार मग ए मायनस बी म्हणजे ए जशाच तसा 3/4 x - 5/6 वाय. पण आता काय सेकंड ब्रॅकेटला काय मायनस आहे म्हणजे हा जो ब्रॅकेटची व्हॅल्यू बी आहे पण याला त्याची व्हॅल्यू पुट करत असताना आपल्याला मायनस काय करावं लागेल, मल्टिप्लिकेशन. तर मायनस इंटू जर केलं तर भेटेल आपल्याला -3/4 x आणि प्लस इंटू मायनस पुन्हा मायनस 5/6 आणि आला वाय. अशा प्रकारे आपल्याला भेटला ए प्लस बी आणि ए मायनस बी दोन ब्रॅकेटमध्ये आपल्याला आन्सर भेटलेला आहे. याला समोर सॉल्व्ह केलं तर काय भेटेल पहा. या ठिकाणी 5/6 आणि 5/6 या ठिकाणी प्लसमध्ये आणि या ठिकाणी मायनसमध्ये आहे. हे जे दोन टर्म्स आहे का झालं कॅन्सल आउट. मी वाचले काय 3/4 या दोन सारख्या व्हॅल्यूज आहेत म्हणजे या दोन वेळा आल्या आहेत म्हणून आपल्याला लिहू शकतो 2 टाइम्स ऑफ 3/4 x याला दिलं ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट पहा, या ठिकाणी कोणती कॉमन आहे 3/4 3/4. ठीक आहे, 3/4 आहे पण या ठिकाणी प्लस आहे या ठिकाणी मायनस आहे. जर प्लस मायनस असते तर आपण काय करतो कॅन्सल म्हणजे 0 येणार आन्सर. या ठिकाणी वाचलेलं काय मग -5/6 -5/6 असे 2 टाइम्स आहे पण दोन्ही मायनस मध्ये असल्यामुळे -2 इंटू 5/6 आलेला वाय. आता पहा या ठिकाणी 2 आहे आणि या ठिकाणी 2 आहे आणि हा 4 आणि हा 6 काय इव्हन नंबर्स आहेत म्हणजे इव्हन नंबर काय पूर्ण भाग झाला म्हणजे 2 2 जा म्हणजे खाली काय वाचला 3/2 x इंटू डायरेक्ट काय ब्रॅकेट दिलं. नेक्स्ट मायनस आहे मायनस इंटू हा 5 झाला 2 आणि हा 6 आहे 2 3 जा 3 2 वन 2 आणि 2 3 6 आणि हा वाचला वाय. याला जर सॉल्व्ह केलं सिम्पल काय जे रिअल नंबर्स आहेत त्याला काय होतं मल्टिप्लिकेशन 3 इंटू 5 बघा 3 इंटू 5 होणार पण आपण तसं नाही करायचं कारण 3 इंटू 5 ला -15 होणार. पण वरती न्यूमरेटरला 3 आहे आणि खालती पण 3 आहे म्हणजे हा वरचा 3 आणि खालचा 3 त्याला कॅन्सल. वरती वाचला -5 खालती वाचला पण 2 आणि इथला x आणि हा y म्हणजे आपला आन्सर काय भेटला पाहिजे होता -5/2 xy. ऑप्शन नंबर बी म्हणजे काय आपला -5/2 xy. क्वेश्चन आवडला असेल तर अशाच वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन युट्यूब चॅनलला आणत असतो. तर तुम्ही नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला धन्यवाद.